धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा मुद्दा खरं तर मागच्या तब्बल 50 ते 60 दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात समोर येते। मात्र आता थेट महायुतीमधला एक महत्त्वाचा पक्ष असलेला शिवसेना पक्षाने या संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे। काय आपली प्रतिक्रिया? कोणी केली नाराजी व्यक्त? शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून या संदर्भात नाराजी व्यक्त केल्याचं कळतंय। पहा, जे काही सध्या चालू आहे धनंजय मुंडे यांच्या बाबतीत, त्याच्याकरता निर्णय घेण्याकरता त्यांचे पक्षाचे जे प्रमुख नेते आहेत आदरणीय अजित पवारजी हे सक्षम आहेत। आणि दुसरी गोष्ट महत्वाची सांगायची झाली तर सध्या विरोधी पक्षांमार्फत नाना प्रकारचे आरोप केले जात आहेत। या आरोपांमध्ये किती तथ्य आहे हे शोधून काढणं महत्वाचं आहे, कारण विरोधकांकडे सध्या मांडण्यासारखे असे कोणतेही मुद्दे राहिलेले नाहीत। विकासाच्या मुद्द्यावर तर ते बोलतच नाहीयेत। उठसूट जर असे कोणी कुणावरती आरोप करायला लागले आणि आपण जर त्यांचे राजीनामे मागायला लागलो तर मग भविष्यामध्ये सरकार चालवणंच कठीण होऊन जाईल। प्रत्येक कोणी उठेल आणि एखाद्या मंत्र्यावरती आरोप करत राहील। जोपर्यंत आरोप साबित होत नाही तोपर्यंत तो कोणताही व्यक्ती असो, तो मग एक साधारण व्यक्ती असो किंवा एखादा मंत्री असो, आपण त्याचा राजीनामा मागणं हे योग्य नाही। जर का त्याच्या विरोधात सबळ पुरावे मिळाले तर सरकार जरूर त्यांचा राजीनामा मागून घेईल। अरुणजी, मुद्दा आपला खरा आहे, मात्र एक महत्त्वाचा प्रश्न जो महाराष्ट्राच्या मनात उपस्थित होतोय की खरं तर आपण पाहतोय की मागच्या 1.5 ते 2 महिन्यांपासून या प्रकरणानं महाराष्ट्र ढवळून निघालाय। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा वारंवार उल्लेख होतो। मात्र आपल्याला काय वाटतंय, आपण सत्ताधारी पक्षाचे एक प्रवक्ते आहात, या धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे खरं तर महायुती सरकारच्या इमेजवरती प्रश्न उपस्थित होतोय का? बदनामी होते असं आपल्याला वाटतंय का? मुळीच मला वाटत नाही। कारण का तर हे जे काही बदनामी करण्याचे जे काही प्रयत्न, हे एक षडयंत्र आहे। सरकारला कसं बदनाम करायचं जेणेकरून जनतेच्या मनामध्ये सुद्धा एक कलुषित वातावरण निर्माण होईल याच्याकरता सदोदित प्रयत्न केले जात असतात। एक मात्र खरंय, ज्यांच्याकडून अपराध घडलेले आहेत त्यांना शिक्षाही झालीच पाहिजे या मताचा मी आहे आणि या मताचा माझा पक्ष आहे। आणि शिवसेना पक्षाचा प्रवक्ता या नात्याने मी एवढंच सांगेन की प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांनी जर आपल्या पक्षामध्ये असे कोणी असतील तर त्यांना मंत्रिमंडळातून बाजूला केले पाहिजे। मात्र त्याच्याकरिता सबळ पुरावे हे आरोप करणाऱ्यांनी तिथे सादर केले पाहिजेत। अन्यथा मी म्हणाल्याप्रमाणेच कोणताही राज्यकर्ता त्याला कठीण जाईल, कारण उठसूट कोणी विरोधक येतील आणखीन बेछूट आरोप करत सुटतील, हे सुद्धा योग्य नाही। महाराष्ट्रातील जनतेच्या हिताकरिता सध्या हे तीनही पक्ष जोरकसपणे प्रयत्न करत आहेत आणि हेच मूळ दुखणं आहे विरोधकांच्या पोटातील। समोर महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत। लोकसभा आणि विधानसभेमध्ये यांची धुळधाण उडाली होती, तर नगरपालिकांमध्ये कसत करून आपलं जे काय आहे उरली सुरली इज्जत ती वाचवण्याकरता हे शेवटचे प्रयत्न सुरू झालेले आहेत। बाकी काही नाही। महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताकरिता हे सरकार रात्रंदिवस राबत आहे आणि पुढे सुद्धा राबत राहील। नक्कीच अरुणजी, खूप खूप धन्यवाद। आपण पुढारी न्यूजशी संवाद साधलात त्याबद्दल।